नमस्कार मित्रांनो, तुमचं कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण बनवतोय अप्पे. तर अप्प्यांसाठी तुम्ही इथे बघताय की मी 1 वाटी तांदूळ आणि 1 वाटी डाळ, आपण मिक्स डाळ आहे, मुगाची, हरभऱ्याची डाळ आहे आणि उडदाची डाळ आहे. हे तिन्ही डाळी मिक्स करून धुवून आपण भिजत घातलेले आहेत. आता इथे थोडंसं डाळीला जास्त पाणी घालायचं आहे. आपण डाळीला थोडं जास्त पाणी लागतं तांदळापेक्षा, कारण डाळ फुगून येते वरती म्हणून. तर आपण हे पूर्ण रात्रभर भिजत घालणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण अप्पे बनवूया त्याचे. आता दुसऱ्या दिवशी आपण इथे तांदळातलं आणि डाळीतलं पाणी काढून घेत आहे आणि याच्यानंतर आपण हे तांदूळ आणि डाळ दोन्ही मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे पहा, अशा रीतीने आपल्याला एकदम फाईन पेस्ट बनवायची आहे. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. आपल्याला घट्ट बॅटर बनवायचं आहे, पातळ नको आहे आपल्याला. बॅटरमध्ये आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेला 1 टोमॅटो, जिरे पावडर, मीठ, लसूण, आलं, काही मिरच्या, कोथिंबीर आणि चिरलेला कांदा. आता आधी आपण लसूण आणि आलं आणि मिरच्या आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. आता आपण हे सर्व पदार्थ बॅटरमध्ये मिक्स करूयात. आता आपण इथे अप्प्यांसोबत खाण्यासाठी लागणारी चटणी बनवूयात. इथे मी मिक्सरमध्ये काही पुदिन्याची पानं घेतलेली आहेत. आता मी घालत आहे किसून घेतलेलं खोबरं, मिरची, मीठ, जिरे पावडर. हे मिश्रण मी थोडंसं मिक्सरला वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये आता मी घालत आहे थोडंसं दही. दही घातल्यानंतर पुन्हा मी हे मिक्सरला वाटून घेणार आहे. थोडंसं पाणीसुद्धा आपण यामध्ये घालायचं आहे. बॅटरमध्ये आता चिमूटभर सोडा घालायचा आहे आपण. आता आपण अप्पे बनवायला सुरुवात करूयात. हे अप्प्याचं भांडं तुम्ही बघताय. सुरुवातीला आपल्याला भरपूर तेल घ्यायचं आहे. अप्पे तेल खूप शोषून घेतात, त्यामुळे तेल भरपूर घालावं लागतं.
एका बाजूने 2 मिनिट भाजून दिल्यानंतर आपल्याला आप्पे दुसऱ्या बाजूने आपण चांगल्या रीतीने भाजून घ्यायचे आहे. इथे आपले आप्पे तयार झालेले आहेत. आपण बनवलेल्या चटणीसोबत खूप छान लागतात. तुम्ही हे आप्पे नक्की ट्राय करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.